माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं. बॉडी गाडीत टाकून थेट मुंबई गाठली. पण भाच्यामुळे डाव फसला. म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा करा आवळला. कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट. कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरगावच्या माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे वय 50 यांची त्यांच्या प्रियकराने लग्नासाठी तगादा लावल्याच्या रागातून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून चक्क 350 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा थरारक डाव फसला आणि भिवंडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार मयत सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील वय 40 हे शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. सुरेखा यांच्या पतीचे 1.5 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर न्यारे आणि पाटील कुटुंबातील जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सुरेखा या प्रकाशकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत होत्या. मात्र प्रकाशला हे मान्य नव्हते. या त्रासातून कायमची सुटका करून घेण्यासाठी प्रकाशने सुरेखा यांची हत्या करण्याचा कट रचला. रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11च्या सुमारास त्याने सुरेखा यांना आपण पंढरपूरच्या वारीला जाऊ असे सांगून आपल्या गाडीत बसवले. मात्र वारीला नेण्याऐवजी त्याने त्यांना गावाबाहेरील लेंडोरी येथील जनावरांच्या गोठ्यात नेले आणि तिथेच त्यांचा गळा दाबून खून केला. सुरेखा यांच्या हत्येनंतर केल्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रकाशने अत्यंत क्रूरपणे सुरेखा यांचा मृतदेह एका गोणीत भरून स्वतःच्या इको गाडीच्या डिकीत लपवला. मृतदेहाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मुंबई गाठून मृतदेह समुद्रात फेकण्याचे ठरवले होते. आरोपी सोमवारी सकाळी भिवंडीतील कशरी परिसरात पोहोचला. तेथे त्याने आपला भाचा संदेश मोरे याला भेटून आपण खून केल्याची कबुली दिली आणि मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी मदत मागितली. मामाचे हे भयानक कृत्य ऐकून भाचा हादरला आणि त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तातडीने नारपोली पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून गाडीची झडती घेतली असता डिकीत सुरेखा यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ प्रकाश पाटीलला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी FIR नोंदवला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. सुरेखा न्यारे या 2.5 वर्ष गावच्या सरपंच होत्या. त्यांच्या अशा अंतामुळे शिरगावसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शाहूवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.